उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर युवराज सिंह ठाकूर, ज्यांनी नमस्ते. मागच्या 2-4 वर्षापासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम सुरू केलेलं आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये ते काम करतात. सो त्यांचा आजवरचा प्रवास कसा आहे, भविष्यात ते प्रवास कसा करणार आहेत, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो गप्पांना आधी सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं ही प्रेरणा कोणाकडनं होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? मी मी युवराज सिंह हनुमान सिंह ठाकूर. मी माझं बालपण हे पेडगावमध्येच कंप्लीट केलं आणि तसंच मी 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण हे जेडपी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय पेडगाव, तसेच 8वी ते 10वीचं शिक्षण हे सिटी माध्यमिक विद्यालय पेडगाव या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि पुढचं 10वीच्या नंतर मी डिप्लोमा हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जिंतूर या ठिकाणी 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. तसेच डिग्री ही मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन नांदेड या ठिकाणी मी कंप्लीट केलेले. ह्या क्षेत्र निवडण्याचं कारण म्हणजे माझे मामा नंदकुमार ठाकूर आणि घरच्यांचा जे प्रतिसाद होता इंजिनिअरिंग करणं, त्याचनुसार माझी आवड बी ह्या क्षेत्रात खूप होती. त्यानुसार मी सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडली. असं लहानपणीपासून बिल्डिंगी, ब्रिजेस हे पाहण्याची उत्सुकता होती. कुठं मामाच्या गावाला जाताना नवीन नवीन ठिकाणी बिल्डिंग बघितल्या तर एक हे वाटतं, कुतूहल वाटायचं. हा, त्या हिशोबानं मग फील्डमध्ये बी इंटरेस्ट आला. जसं जसं शिक्षण घेत राहिलो ह्या फील्डमध्ये, त्यापासून मग इंटरेस्ट येत राहिला. मग ही फील्ड रुजू झाली. वा, आणि तुम्ही या फील्डमध्ये आता कामाला सुरुवात केली. हो. आता दुसरा महत्वाचा टप्पा आहे ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत पण एक स्ट्रगल असतो. हो. की पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुठला हो. मिळणार, तर तो पण प्रवास आम्हाला ऐकायचा की कुठला होता पहिला प्रोजेक्ट, कसा मिळाला आणि तो अनुभव कसा होता? पहिला प्रोजेक्ट हा पप्पांच्या मित्रांचाच होता. मी जेव्हा शिक्षण घेत होतो डिग्रीचं इंजिनिअरिंग फायनल इयरचं, त्यावेळेस पप्पांचे जे मित्र होते सकारामजी गायकवाड हरकळ, त्यानुसार त्यांचं एक G+1 बिल्डिंग प्रोजेक्ट होता 30 बाय 40 स्क्वेअर फीटचा, 1200 स्क्वेअर फीटचा. तर ते म्हणले आम्हाला प्लॅन तुम्ही देऊ शकतात का? तर त्यानुसार प्रवास चालू झाला. मग त्यानुसार हळूहळू मग या क्षेत्रामध्ये किंवा टेक्नॉलॉजीचं सॉफ्टवेअरचं जोपर्यंत नॉलेज येत नाही तोपर्यंत मग एकदा एक्सपिरियन्स येईपर्यंत मग काम मी स्टॉप केलं. मग त्यानुसार मग आता 1-1.5 वर्षापासून एक्सपिरियन्स आला, तर मग रनिंग मध्ये सध्या काम घ्यायला चालूच केलेलं. व्हेरी गुड. तो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. तुम्ही आता या परभणी आणि किंवा पेडगाव अशा ग्रामीण भागामध्ये काम करता, म्हणून स्पेशली तुम्हाला प्रश्न आहे ते म्हणजे इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण त्याला म्हणतो, आणि अशा कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कसं हाताळता ही परिस्थिती? सध्या माझ्या जेवढे गावातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा गुत्तेदार आहेत ते त्यांच्याकडे स्किल लेबरच सहसा आहेत. तर मला अनस्किल्ड लेबरचा सध्या तर अनुभव नाहीये तेवढा. तर जेवढे त्यांच्याकडे लेबर वर्किंगला आहेत ते सगळे स्किल लेबरच आहेत. त्यांच्याकडे नाही ना म्हणलं तर 7 ते 8 वर्षाचा जे अनुभव आहे, तर त्यानुसार त्यांच्याकडून काम करण्यात खूप आनंद होतो. असं फ्रेंडली वर्किंग आहे माझं. मी कुठं आता जेवढे बी काम चालू आहेत त्याच्यात स्ट्रिक्ट कुठं केलेलं नाहीये, पण स्ट्रिक्ट वर्किंग कुठे नाहीये. त्यांना जसं आपण मित्रांच्या भावानं किंवा प्रेमळ भावानं जेवढा सपोर्ट करतो, त्यांना बी त्या गोष्टी समजून जातात. आणि काही जर त्यांच्याकडून चुका होत असतील, त्यांना जर तेवढ्याच समजून सांगितलं, त्या बी आपल्या बाबतीत ते खंत निर्माण करून घेत नाहीत. त्यामुळे मी फ्रेंडली स्वभावाचा माणूस असून मी त्या हिशोबाने हँडल करतो. व्हेरी गुड. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते, रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? आधी ओनर कोण, त्यांच्या क्रायटेरियाज काय आहेत, त्यांना किती रिक्वायरमेंट आहे, किती फ्लोअर पाहिजेत, किती बेडरूम पाहिजेत, त्यानुसार त्यांच्याकडून एक रिक्वायरमेंट्स किती लागतात त्या एक घेऊन त्यांच्यानंतर त्यांची वास्तू प्रिपरेशन सगळं. आपल्या सहसा खेड्यागावामध्ये वास्तू हे खूप महत्वाचं आहे. त्यानुसार त्यांना वास्तूनुसार प्लॅन देणं ही माझी जिम्मेदारी आहे. तर मी ती पार कशी पाडेल ह्यावर मी कॉन्सन्ट्रेशन करत असतो प्लॅन मध्ये. बरोबर. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय तर बऱ्याचदा तुम्हाला कस्टमरकडनं एक वाक्य ऐकायला मिळत असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवा.
आणि तुम्हाला इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. हो. तर ते दर्जा आणि बजेट हम्म. या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? जर क्लायंटकडे बजेट नाहीये तर त्यानुसार त्यांच्या रिक्वायरमेंट जेवढी बजेटची आहे त्या बजेटमध्ये जे आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो त्यांचे रिक्वायरमेंट ते त्यांना त्याच्यात खुशी कशी भेटेल हे प्राधान्य मी फर्स्ट प्रेफरन्स ठेवतो. म्हणजे त्यांच्या बजेटनुसार जर काम झालं त्यांना पुढे चढून अडचणी येऊ नये किंवा कोणा होम लोन काढायची गरज पडू नये ह्या दृष्टिकोनाचा विचार करून ही प्लॅनिंग करतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न एक थोडा वेगळा आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात, इंजिनियर आहात आणि इथले मूळचे परभणीचे आहात. अशा तिन्ही गोष्टी विचारात घेता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ते म्हणजे परभणीचा एक सर्वांगीण विकास असं जर एक आपण डोळ्यासमोर चित्र आणलं आणि त्याच्यात एक इंजिनियर म्हणून तुमचं विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे जर परभणीला पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर असे कुठले क्षेत्र आहेत, कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे? सध्या तर सिटी मधले डेव्हलपमेंट रोड्स हा तो मेन मुद्दा आहे. कारण सिटीमध्ये व्यवस्थित प्रकार कुठे जायचं म्हणलं की रोड व्यवस्थित नाहीये. तर पहिलं काम हे रोड डेव्हलपमेंट, टाउन प्लॅनिंग, इंजिनिअरिंग या हिशोबानं करता येईल. आजूबाजूचा जे परिसर आहे, देवस्थान आहे ते विकसित करून टुरिस्ट कसे अट्रॅक्ट करतो यावर भर देण्याचा प्रयत्न करेन. परत MIDC सेक्टर झाला त्यामध्ये कसे नवीन नवीन प्रोजेक्ट आपण आणू शकतो त्याविषयी बी थोड्या 4 गोष्टी करायला पाहिजे. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, हे जर या 2-3 गोष्टींवर काम करायचं असेल तर? भर तर देणं गरजेचं आहे. शासनाकडून बी बजेट येणं गरजेचं आहे आणि आपल्या इथले जे पॉलिटिक्स ही पॉलिटिक्स बाजूला ठेवून जोपर्यंत आपण डेव्हलपमेंटकडे लक्ष देत नाही तोपर्यंत परभणी जिल्ह्याचा विकास होणं थोडा अवघड आहे. बरोबर. दुसरं या फील्डमध्ये आता जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? या फील्डमध्ये येण्यास सर एक्सपिरियन्स घेऊन आला तेवढंच चांगलं. कारण आता मी एक नवीन स्टार्ट केलं तर त्या अनुभवाने मी सांगू शकतो ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण म्हणजे एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी चालू करत असाल किंवा प्रोजेक्ट घेणं चालू करत असाल त्याच्यात तुम्ही क्लायंटला किती सॅटिस्फॅक्शन देऊ शकतात ते महत्वाचं आहे आणि त्यांच्या बजेटनुसार काम करणं, तुम्ही वर्कॅबिलिटी तुमची कशी आहे ते महत्वाचं. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काम करताना एक वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान मिळालं किंवा काहीतरी वेगळं केलं त्या प्रोजेक्ट मध्ये? असं वेगळं करण्याचं मी खूप प्रयत्न करतो पण क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन भेटत नाही त्यामुळे मी तसे अजून नाही झाले. किंवा मग असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हानं आली, समस्या आली, अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत असा एखादा प्रसंग सांगता येईल का? तसा प्रसंग सध्या तर घडलेला नाही. असं घडलेला नाही. घडलेला असता तर मी जरूर सांगितलं असतं. वा वा. बरं, ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्यासाठी आपण आधीच स्ट्रक्चर अनालिसिस करतो त्यानुसार मग वर्कॅबिलिटी, स्टील गंजण्याची कॅपेबिलिटी किती आहे. नाहीतर आपल्या इकडे कसं सहसा ओनर्स बल्क क्वांटिटी आणून साईटवर आणून ठेवून देतात तर ते काय पाण्यानं गंजून जाण्याचे प्रमाण जास्त असतं खेडेगावात. तर त्याप्रमाणे त्यांना त्यापासून संरक्षण कसं ठेवावं, पाणी लागू नये त्याविषयी 4 गोष्टी त्यांना समजून सांगणं ह्या गोष्टी सांगू शकतो. बरं. आणि दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टीलचा प्रसंग तर साईटवर आलेला नाहीये. ओके. यापुढे प्रयत्न करेल वापरण्याचा. नक्की. आमच्या इकडे सध्या ह्या मार्केटमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तालुक्यात प्रमाण सध्या पोलाद आणि राजुरी हे प्रमाण जास्त आहे. प्रसंग जर घडला तर मी जरूर वापरेल. क्या बात आहे. सो हे होते यंग इंजिनियर युवराज सिंह ठाकूर आणि त्यांनी जे सांगितलं तसं हा प्रवासाचा फक्त पहिला टप्पा आहे त्यांचा जो आता त्यांनी सुरुवात केली आणि आता काही मोजके प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत. पण भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.